एक आत्ताची महत्त्वाची राजकीय बातमी आहे। महायुती संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती आहे। तरी देखील लोकसभा आणि विधानसभा जरी महायुती म्हणून लढत असू तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका महायुतीतले घटक पक्ष बळावर लढणार असल्याचं दिसतंय। लोकसभा आणि विधानसभा महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत। महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डात, आपापल्या प्रभागात, आपापल्या गटात, आपल्या गणात काम व्यवस्थितपणे करा। या योजना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर तुम्हाला कधी विसरणार नाही ही बाब देखील आपण सगळ्यांनी ठेवावी। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अरुण, आताची सगळ्यात मोठी राजकीय अपडेट म्हणता येईल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। काय अधिक माहिती? आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा मेळावा होता। अजित पवार हे 2 दिवसांपासून पुण्यात आहेत। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी निवडणुका, या विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अरुण, तुमच्याकडून याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। मात्र या क्षणाला प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, झी24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। आत्ताची जर महत्त्वाची अपडेट तुम्हाला माहिती असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। आपली प्रतिक्रिया काय? मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अवकाश आहे। एक गोष्ट निश्चित आहे की महायुती म्हणून आम्ही सर्व निवडणुका लढवणार आहोत। विधानसभा तर आता एकत्रित लढायचं त्या ठिकाणी अंतिम आहे आणि ताकदीनं एक वाक्यतेने एकोप्याने लढणार आहोत। आता या संदर्भामध्ये तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सहकारी संस्था असतील, शिक्षण संस्था असतील किंवा इतर निवडणुका असतील, या संदर्भात एकत्रित निर्णय घेतील। पण आता अजितदादांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तसं वक्तव्य केलं असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्था लढवणार नाही। आम्ही त्याही एकत्रित त्या ठिकाणी लढवू ताकदीनं आणि एकत्रितपणे जिंकूया। मात्र दरेकरजी, अजित पवारांनी ही घोषणा करून टाकली आहे की ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार आहेत। नाही, ठीक आहे ना, त्यांची ती घोषणा आहे। आता शेवटी पक्षाचे तिन्ही नेते एकत्रितपणे त्या ठिकाणी निर्णय घेतील, जे काय व्हायचंय तो। हा, एकत्रित निर्णय घेतील असं तुम्ही म्हणत आहात दरेकरजी। मात्र अजित पवारांनी जी घोषणा केली आहे त्यानंतर आता पुढे तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? अरे, आता सांगितलं ना मी की आमची पक्षाची भूमिका अजून त्यांनी जसं सांगितलं तशी एकत्रित लढायची की एकट्याने लढायची ठरलेली नाही। परंतु एवढं नक्की ठरलेलं आहे की महायुती म्हणून सर्व निवडणुका आपण एकत्रित लढायच्यात। आता लगेच येणारी निवडणूक विधानसभेची आहे, ते आम्ही ताकदीनं तिघेही पक्ष एकत्रित लढू असं आज तरी त्या ठिकाणी आहे। आता उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत महायुती म्हणून एकत्रित असा काही निर्णय झाला नाही की आपण वेगवेगळे लढणार आहोत। आता त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी पक्षप्रमुख म्हणून जाहीर केला असेल। नक्कीच, धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही झी24 तास सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली ती त्याबद्दल। तर पुन्हा एकदा आपण वळतोय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडे। अरुण, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे, या संदर्भात तुम्ही माहिती देत होतात। मात्र त्यानंतर तुम्ही जर ऐकलं असेल तर प्रवीण दरेकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि असा कुठलाही निर्णय हा महायुतीमध्ये झालेला नसल्याचं त्यांनी म्हटलंय। काय अधिक माहिती? आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये 3 प्रमुख घटक पक्ष आहेत, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस। या तिन्ही पक्षांनी लोकसभेची निवडणूक एकत्रित लढवली होती। आज राज्यामध्ये त्यांचं एकत्रित सरकार आहे।
विधानसभेची निवडणूक देखील ते तिन्ही एकत्रितपणे लढणार आहेत. असं असताना पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र त्यांच्या समोर म्हणजे तिन्ही पक्षासमोर एक मोठा प्रश्न उभा राहणार आहे. कारण त्यांच्या कार्यकर्त्यांना, कारण वर्षानुवर्षे आपल्याला पक्षाचं कुठेतरी एखादं पद मिळेल, एखादी निवडणूक लढवायला मिळेल, अशा आशेने काम करणारे कार्यकर्ते त्यांना जर एकत्रित निवडणूक लढली तर निश्चितपणे त्यांना मिळणाऱ्या संधींवरती मर्यादा येणार आहे. कारण तिन्ही पक्षांचा मिळून एकच उमेदवार दिलाय, इतर दोघांनी तयारी करणारे इतर दोघांनी काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतो. आणि ही प्रत्येक पक्षासाठी निश्चितपणे डोकेदुखी ठरू शकते. आणि याच दृष्टिकोनातून अजित पवारांनी ही भूमिका घेतली असावी. कारण आजच्या घडीला त्यांनी जे भाषणात बोलले ती त्यांची भूमिका आहे. निर्णय आता आपल्याला म्हणता येणार नाही. अर्थात महायुतीच्या नेत्यांमध्ये काय चर्चा होते त्यावरून पुढचं चित्र स्पष्ट होईल. मात्र नक्कीच तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. कारण महत्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केली असली तरी अजून महायुतीकडून तसे काही निर्णय घेतला गेला नसल्याचं देखील कळत आहे. त्यामुळे आता या संदर्भामध्ये काय नवीन अपडेट समोर येत आहेत ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार.